खायला शेंगोळीचे 4-5 फोन झाले. ते म्हणे आम्ही निघालोय, येतो. दादाला सांगून देतो. चला दादा, बोला. काय करताय? बसलो निवांत, ऊन गोड लागत ना जरा. हा का? हा, आंघोळ झाली, देवपूजा झाली. पण दादा तुम्हाला काय माहिती आहे का? काय रे? ते शेंगोळे पाहुणे नाहीत का, हा हा हा. त्यांचे 4-5 फोन झालेत मला. बर. ते म्हणे आम्ही निघालोय, अच्छा, ते येतात. म्हणजे आज येऊ राहिले का? हा, आनंदाची गोष्ट आहे ना मग तर. तायडीचं उरकला का नाही मग? तायडीला काय लागत उरकायला? तिला आता ऑर्डर सोडली का ती लगेच आटपल तिचं. द्या बरं आवाज तायडीला. ए शांता, काय हो दादा? अगं हा तुझा भाऊ काय म्हणतो बघ ना. काय रे दादा? झाली का तुझी तयारी? हा झाली बाबा, साडी घातली. ते शेंगोळे पाहुणे निघालेत बरं का. हा का? हा. फोन आला होता का? 4-5 फोन झालेत मला. हा ना. हा. नाही नाही झालं आता, काय बाई चटई टाकून ठेवली आणि घरात सगळं आवरले. पोहे बी आहे ना घरात? पोहे सगळं करून ठेवले दादा. बस बस बस. हा बघ त्यांच्या पण नाश्त्याच्या बिस्ट्याची व्यवस्था चांगली कर बरं का. केली. बरं मी काय म्हणतो, ताईला साडी चांगली दिसती ना? हा मग एकच नंबर. नाही तर मग दुसरी चांगली असेल तर ती नेसली तरी चालेल का? नकोय? जाऊ नाही, दे नाही, आता, नको. राहू दे. हीच हीच बरी. बरी. मस्त दिसती. मला आवडती गुलाबी आले कलर. पाहुणे. राम 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 राम. राम राम. प्रवास चांगला झाला ना? हा हा. बसा बसा. बसा बसा. मी पण खालीच बसतो आता मग. हा बसा की दादा, आता पाहुणे आलेत म्हणल्यावर खालीच हा, हा. बसा. बरोबर. राईट टाइम आल्यावर का ठरल्याप्रमाणे. हा मग काय आहे, सकाळी सकाळी ट्रॅफिक जरा कमी राहते ना. ते राहत कसं राहतं माणूस बरं राहतं. हा हा. मग मी काय केलं, 5 उठलो, एकदम आंघोळ केली आणि जसं निघालो तरा 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 तो बस सांगतो. गाडीची सुद्धा वाट नाही पाहिली. 10-1 किलोमीटर पायीच निघालो. बापरे. अच्छा. मागून गाडी आली. हा. मला म्हणलं कुठे जायचे पाहुणे. बर. लगेच मोटरसायकल आलो निघून. चल चल. हा तुमची आहे ना इच्छाशक्ती मस्त आहे. हा हा. हो? असे फोन आले मला दमच निघत नाही. अच्छा. म्हटलं पहिलं जाऊन यायचं. बरोबर. हा का? हा. जाऊ दे. नाश्ता बिस्टा केलाय का? एकदा केलता. एकदा. हा नाही मग आता जेवण करतील दुपारा. हा, तुमच्या बरोबर करू ना. हा हा. बरं बोला ना पुरीला मग. हा म्हणजे मुख्य विषयाला सुरुवात करू. हा कसं. बोलवायचं का? हा ए शांता, ए शांता. तायडे आले. दे. घ्या घ्या पाणी घ्या. पाणी. बस तायडे. बस बस बस, मांडी घालून बस. घ्या ना पाणी, घ्या ना. घ्या पाणी प्या. हळूच प्या बरं का, ठसका बिस्का लागेल. थांब बोल नका. ही बहीण आमची, तुमची बहीण आहे का? माझी बहीण. हा हे आमचे वडील. हो हो. आम्ही तिघच आहे कुटुंबामध्ये. हा का? हा. आणि तुमची आई? आईचं काय झालं माहितीये हा. का, शेतात कामाला गेली होती. हा हा. ते ट्रॅक्टरचा धक्का लागला, तसे आईचा जागेवर जीव गेला आमच्या. जागेवर गेला. अरे रे रे. मग परत तुमच्या बापाने केलं नाही ना? नाही नाही. आता एवढी मोठं पूर असताना कसं काय लग्न करणार आमचे वडील? बरोबर. काय तकदीरा पुढे जाता येत नाही, काय करणार. नाही नशिबाची बागे राहते हम्म. कोणाच्या घरात. बरं आता विचारू का नाव? हा विचारा ना, तुम्हाला नाव काय विचारा. विचारायचं असेल विचारा. नाव काय तुमचं? शांता. पूर्ण नाव सांगावा. शांता भास्कर कुळीदे. कोळी दे. हा. जन्मतारीख काय तवाली? जन्मतारीख 2/6/86. 86 मधली का? तुमचं मामाचं गाव कोणतं? भोसडी, बोसडी का? पुण्याजवळ. बोसरी बोसरी. भोसरी. हा, भोसडी. मग बोसडी कसं काय म्हणते बोसरी? हा भोसरीच आहे, पण काय आहे, आमच्या बहिणीची जीभ आहे ना हा. जरा जड आहे. तो तरी बोलते का? हा जरासं. थोडीशी. म्हणजे अवघड शब्द बोलायला तिला नेट जातं बा. हा. बरं पाहुणे, बोला ना. मी तुम्हाला एक विचारू का? हो, एक काय दोन चार विचारा बरं ना. बरं मी काय म्हणतो, हा. तुमच्या मुलीला हा. पहिल्या घरी दिलं तर हा. काय झालं? अहो ती पहिली कहाणी आहे हा. ना, खूपच भयानक आहे. अच्छा. खूप भयानक आहे. आता काय सांगायची लाज वाटती. हा. एवढी सुंदर माझी मुलगी, हो ना. आणि तो आहे ना, आता मी काय म्हटलो, द्यावा घरी काळा आणि गोरा, हो. असा काळा कुट्ट होता. काळा कुट्ट होता तर होता, आपण रोज दारू प्यायचा. बरं दारू तो प्यायचा, जुगार खेळायचा. अरे वा. आणि पार त्यांनी प्रॉपर्टी इकायला काढली होती बापाची. अर म्हटलं मी नको, आणि रोज मारझोड करायचं बीच. त्याच्या वेळा माझा पोटचा गोळा आहे, मग आम्ही आहे ना फारकती घेऊन फारकत घेऊन टाकली मग. हा.
यायला काय चांगलं भेटत नाही है ना. हा मग असं. बरं मी काय म्हणतो पाहुणे, बोला ना. जसं तुमचं घडलं का हा तसं इकडं माझं घडलं. कसं घडलं मला थोडं थोडं ऐकू आलेलं आहे, पण तुमच्या तोंडून सांगितलेलं बरं होईल. काय झालं पाहुणे, हा आता बायकोची लय आवड, ती मला म्हणा एका जत्रा चला प्रश्नच नाही. गेलो बायकोला जत्राला घेऊन. हो आता घेऊन गेला होता बायकोला कसं छंद, ती बरं मला राट पाळण्यातच बसायचं. म्हणजे तो मोठा पाळणा. हा मोठा नाही का तू, हा अरे बापरे. त्यावेळेस बसायचं. म्हटलं बस. आणि तेव्हा तिकीट काय 50 रुपये. हा मग काढले 50 रुपयाचं तिकीट हा. आणि दिलं बसून. आणि तुम्ही नाही मला चक्कर यायचे ना, मी अच्छा, अच्छा. बसेलच नाही कधी. मला बी चक्कर येते. हा जेव्हा दिलं तिला बसून दिलं नाही तर तिच्या शेजारी एक माणूस बसेल. बर. आता ते चालू झालं राट पाळला हा आणि मी पाहतो ते खाल्लं असं. बरोबर आहे. पण त्याचं ते बुगत वर जाता खाली येता वर जाता खाली येता. हा. काय झालं म्हणजे दोघांचं हा दोघांचं काय झालं काय झालं, म्हणजे संभाषण सुरू झालं असेल त्यांचं वालं. हा बरं, खाली मग? आले का मासाभर हा. तेव्हा बंद राहायचं हा बोलणं. हा पण एकदा वर गेले हा का चालू व्हायचं. बोल ना. हा आणि तुम्हाला सांगतो हा. परत खालीच आली नाही, कुठं का गेली यात्रेतून राट पाळण्यातून अरे बापरे. त्याच्यात संगच गेली का कोणाच गेली पण ती माहितीच नाही झालं. अरे अरे अरे. अजून गवसली नाही माई बायको. किती वर्ष झाले या गोष्टी? या गोष्टीला 5 एक वर्ष झाले. बापरे. हा अरे, अवघड किस्सा घडला म्हणायचं का. हा मग काय इथं? बरं झालं आता तुमच्या तकदीरात जेवढ्या दिवस होती ना तेवढ्या दिवस हा राहिली ती. अहो कसं म्हणजे बायकोला असं फुलावानी सांभाळलं मी फुलावानी. नाही नाही बरोबर आहे ना हो. असं बरं अजून काय तुम्हाला विचारायचं आहे का? नाही आता स्वयंपाक पाणी तर येतच असेल आता. हा प्रश्नच हा? नाही. हा, मग काय विषय नाही. हे बघा पाहुणे, हा, काय आहे, कर्माचे ते राड गाडग म्हणा. प्रपंच हा राड गाडगच आहे ना. हा. आणि त्या राड पाळण्यामध्ये तुमच्या मंडळीचं असं झालं. हो. तो विषय जाऊ द्या, ऐके नाही. तर आता आहे ना, झालं गेलं तुम्ही विसरून जा आणि आनंदाने तयार व्हा. बरं तुम्हाला मुलगी पसंत आहे का? हो मला पसंत आहे मुलगी. आता मग मी विचारतो ना मुलीला. हा विचारा ना विचारा. शांता, या बाय, काय दडपणाला बळी पडू नको. अगदी मोकळ्या मनाने सांग का बाप बसेले आणि भाऊ बसेले, मी कसं बोलू असं काहीच नाही. मुलगा पसंत आहे का तुला सांगतं मनापासून? पसंत आहे. नक्की ना? या बाय माझ्या नजरेला नजर लावून बोल, एकदम पसंत आहे ना दादा? हा. बरं झालं. पसंत आहे. हा मग आनंदाची गोष्ट आहे. पसंत आहे. हा? पसंत आहे ना? हो हो. तेच पाहिजे आपल्याला दुसरं काय. हा मग दादा हा आपण एखादी तारीख धरू आणि लग्न उरकून टाकू मग. चालेल ना. आहे का नाही? तयार आहेत ना तुम्ही? हा मग हा तुम्ही उद्या म्हणले तर उद्या लगेच हा हा. किंवा आज म्हणले तर जागेवर लगेच. हा. लगेच उरकून टाकू ना मग. हा मग याला काय तारखा काढावं लागत आहे चालतंय. सगळ्याला. झट मग निंपट ब्याव. हा नाही तरी आपलं दुसऱ्याच आहे. हा. है की नाही? मग काय. आणि मुलीला तुम्ही पसंत आहे ना? हा हा? असं मग जे आपली काय हरकत नाही आता. हा. का एकदम आता आनंदाने कामाला लागायचं हा. आणि आजच्या आज उरकून टाकू संध्याकाळपर्यंत. चालेल चालेल. है की नाही? हो. तर एकदम काय करू बरोबर. आपण, तुम्ही माझ्याबरोबर चला, आपण एका दुकानात जाऊ, हार फुलं सगळं गुच्छ घेऊन येऊ. चालेल, हा? चालेल. आणि टाकून घेऊ उरकून लगेच. हार तयारच राहत. पाहुणे बरं झालं आपलं जुळलं जाळलं, आता व्यवस्थित होईल. बरं चला ना आता, का मी काय थोडा ते आहे ना देवादिकामध्ये लिहिलेला असतो. बरं चला हार गुच्छ आणायचं चला. हो मी काय म्हणतो ते काय कुठं चालले का तुम्ही? का? दुकानात चालले बाहेर. कोण आहे? ते कुळे ते कुठं राहतात इथं? अहो, इथं, इथं, इथं. हे येच असंच येच आहे. येच कुळे ते. म्हणजे आमच्या का आले का तुम्ही? हा बसा ना मग. ते काय इथंच बर बर कोण आहे पाहुणे? काय माहिती कोण आहे? पण आपल्याला उशीर होऊ राहिला. तुमच्याशी बोलणं झालं होतं. हा माझ्याशीच बोलणं झालं होतं. काच फोनवर बोलणं झालं होतं हा ना हा आपलं? हा हा ती माझ्यावरच बोलणं झालं अच्छा होतं. अच्छा हे कोण आहे मग? हा हे पाहुणे आहेत दादा. पाहुणे? हा मला टाइम होईल बरं का, मला कसं आहे लांब जायचंय. थांबा ना जरा थांबा कारण ना. का- बरं आहे की नाही, नाही उरकून जाऊ पटकन असं. नाही जरा 2 मिनिटं थांबा. हा. दादाचे मला 2 शब्द बोलू द्या. येणं बोलायचं का मग डायरेक्ट? हा दादा पहिल्यांदा आले आपल्या घरी. कोण आहे? हा पहिल्यांदाच आले. हं. तायडीसाठी आहे ना, ह्यांचा पण मला फोन झाला होता. मुलगी बघायला मुलगी बघायला येतो म्हणून. अरे मग मला सांगायचं ना. हे आपल्या तायडीला बघायला येणार होते. अच्छा अच्छा अच्छा. अरे मला सांगायचं ना राव मग. दादा हं. ह्या गडबडीमध्ये मी सांगताच विसरून गेलो. बरं हरकत नाही हरकत नाही. मग आता यांचा परिचय. हे अमोल खाऊ घाले. अच्छा अच्छा. अमोल खाऊ घाले आडनाव आहे हा, का? हा. हरकत नाही. काय आहे, एक काम अशा 2-3 जणांना सांगितलं का अशी गडबड होऊन जाते. हा त्याला बी सांगायचं ध्यान नाही राहिलं वाटतं. मला आहे ना थोडा आहे ना उशीर झालाय. हा नाही म्हणजे हरकत मला आहे ना ऍक्च्युली कसं आहे मी मॅनेजर कंपनीत. हा. 80,000 रुपये मला पगार आहे. नाही. बरं बरं. हा हा. आणि गव्हर्नमेंट जॉब येतो तर मग मग कसं व्हेरी गुड. हा आणि ते कसं मला सोडून येता येत नाही. हा आणि त्याच्यामुळे मी म्हटलं पटकन जाऊ आणि मुलीला बघून येऊ बा असं. नाही हरकत नाही. मला बी थोडस बरं वाटलं तुमच्याकडे बघून. हम्म. असं
दादा आता पोर आता मला बी बरं वाटलं तुमच्याकडे बघून थोडस पण आता पोरांनी केली चूक ती आणि मग आता कसं करायचं आता कसं करायचं दादा, माझं डोकं चालायचं बंद झालंय. आता हे ते काय म्हणतात कावळा बसायचा टाइम आणि फांदी मोडायचा टाइम एक झाला. व्हेरी गुड. मग आता कसं चांगला आहे पगार दादा. नाही चांगला आहे पगार, चांगला नवरदेव, चांगला खटाखट बोलू राहिले एकदम. मला तर आता काय सांगावा. पण दादा, हा पण तसं म्हणा गेला ना दादा, तर मी काय म्हणतोय, आणि शिवाय सरकारी जॉब आहे ना. एक विचारू का, राग नाही येणार ना? नाही बोला ना. म्हणजे पहिल्यांदा लग्न करतात ना, लग्न नाही झाले ना तुमचं? पहिलं नाही लग्न नाही झालंय नाही, एकदम फ्रेश आहे मी. अरे एकदम फ्रेश आहे. माझं लग्न वगैरे नाही झालं, फक्त मुली आजकाल भेटत नाही म्हणून मग दुसऱ्याची मी करायला तयार आहे. का? दादा इकडे कुठे हात जोडितोय? पाहुणे कोण? हे पण पाहुणे आहेत ना, हे बहिणीलाच बघायला आले होते. काय झालं हे बघ, माझ्या पोटामध्ये ना, म्हणजे नाही नाही मी सांगतो ना, मी बाप आहे मुलीचा आणि हे भाऊ आहे. आणि तुमचं बोलणं झालं आणि मी बी 2-4 पाहुण्यांना असे वायदे केलेले असतात. नाही नाही, मुलगी बघायला आले म्हणजे हा ना मग. हे पण बघायला आले का त्यांना? आमचं जुळलंय, हा हा? आमचा संबंध जुळलाय. मग जुळला असेल तर मग मी नाही नाही नाही, 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 तसं काय नाही बरं का. कसं आहे काय? ना, तुम्ही बसा. तुम्ही काय बसा. म्हणते? दोन तासापासून तसं काही नाही म्हणजे. अहो थांबा तरी. म्हणजे आता आपण हारगुच चारायला चाललो होतो शांत ना, व्हा हा? पाहुणे, शांत व्हा. नाही नाही, उत्तावळा नवरण गुडघ्याला बाशिंग काय गरज आहे? म्हणजे आम्हाला पण आमच्या बहिणीचा विचार केला पाहिजे. नाही पाहुणे, हे बघा माझ्यामुळं तुमचं नातं मोडू नका. जर असं नाही नाही तसं नाही काय नाही, तसं काय नाही. मुलीला पसंत असेल ते तर मला बरं मी काय होतं, ए भाऊ ए भाऊ ए. नाही मा काय म्हणले, मुलीला जर ते पसंत असेल नाही, तर ए बाबा. जा तुम्ही. नाही नाही, तुम्ही बसा. तुम्ही थांबा. मला ते पसंत नाहीये. हा, हा, बसा. आधी कावर पडली पसंत आहे, हा, आधी कावर पडली पसंत आहे. ते तवा होते आता नाहीये. हा का? हा. मग तुम्ही आतापर्यंत असंच करीत आले का? हो 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 हा? बाबा, हो, हो. नाही 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 हो. तुम्ही आतापर्यंत हेच करीत आले का? काय बोलू हा? राहिले तुम्ही? माझं- बाप लेखत नाही, पोऱ्या बापात नाही ना, पोरगी बापाच्या याच्यात नाही दाखल. हा? असं बोलू नका. म्हणजे आम्हाला एवढं लांब बोलू घेतलं, काय घेतलं बोलू? तुम्ही आमच्या घरात बसले. बरोबर आहे ना? हो, आता दादा. तुमच्यावर केस करील. मला हा नाही. तुम्हाला केस करायचे आहे ना? असू द्या काय माणसाल तुम्ही. हो. हा? नीट बोला बरं का. पाहुणे भाड काय- खाऊ द्या. पाहुणे अरे, हा? ओ पाहुणे अरे, ऐका. शेंगुळे. लाज नाही वाटत का मग? पाहुणे लाज नाही वाटत? हो, काय पाहुणे. ढवळे झाले तवाले? हा? मी काय म्हणतो पाहुणे, ओ काय बोलू राहिले ए तुम्ही? माझे बोल नका, माझे बोल नका. अरे, दातच बाडे. आमच्या घरात येऊन एवढा ती पोर दुसाठी तुला कळत का? माहिती तुला हळद लागेल का? तुला हळद लागेल का? दुसाठी ज्याला लागलेला हळद लागत नाही. खैस म्हणून वापरावं लागेल तुला. चालेल खैस चालेल मग. भूत उठशील तू, त्याला एखाद्या काय- बोकाटी बसशील. हे जरा ठेव. आपण त्यांना हा. चालती ना. चालेल चालेल बोलले ना ते ते. चालेल म्हणतात. तुम्ही कशाला एवढं अरे तुम्ही राजकारण- भाडीसाठी काय करता? भाड आहे तुमचं त्याच्या काय? हो, भाडीसाठी शेंगुळे- ना. शेंगुळे पाहुणे नीट बोला. तुम्हाला भाड लागती. दा- भाड हो, लागती. एक मिनिट, या, एक इथे मिनिट. भाड हो. खाऊ. जाऊ. नाही काय बोलू हो. राहिले? या, इथे भाड खाऊ जाऊ तुम्ही. हा? आमच्या मनाचा हा? प्रश्न आहे, आम्ही हा? कोणाशी लग्न करायचं ते तुम्हाला काय करायचं हो? हे दर्गा हा? कुठं- कुठं म्हणजे दर्गा? आमच्या दारात येऊन आणि आम्हाला दादागिरी एवढं दाखवायला लांब बोलवलं मला. हा? आणि काय हो? आमच्या दादाच्या अंगात जात आहे का? हा? मी काय म्हणतोय ऐका. ओ सगळ्यात ओ हा, ठीक आहे, ओ, ठीक आहे, नाही, एक दाखल आहे मिनिट. गेला. ओ, एक हा? मिनिट. ओ, ठीक आहे. बरं, माझं ऐका पुरीचा ना. मास- मी काय म्हणतोय ऐका एक मिनिट ऐका. मा एक शब्द ऐकणार बोला सगळं. बोला. हा ना. आपण डायरेक्ट मुलीला विचारू का? हा. मुलीला मी पसंत आहे का मेन? राईट राईट हे आवडलं आपल्याला. विचारा विचारा. मी तुम्हाला पसंत आहे का? हा. हे पसंत नाही का? तुम्ही यांना पहिले बोलले होते का पसंत आहे? अहो तेव्हा तुम्ही आले नव्हते ना, हा त्याच्यामुळे त्यांना हा म्हणलं. अहो तुम्ही 1 तास अगोदर आले असते ना. हा तर तुम्हालाच होकार दिला असता आम्ही. या बाय बाप हा निर्णय यांचे अशा वेळेस यांची रिएक्शन घ्यायची. बर का पाहुणे, बाप या नात्याने आहे ना, आम्ही यांना थड मारतो ना आता. आमचा निर्णय पाहुणे- महत्त्वाचा आमच्या तिघांचा. पाहुणे म्हणजे तुम्ही काय करता मी बा? काय म्हणतो, ऐक जो ना. आला का तो धरू घ्यायचा हो. आधी बा. नाही नाही पाहुणे नाही. माझं नाही, ऐका. आता दोन बी लागले बरोबर आहे ना? हो पाहुणे माझं एक शब्द ऐकणार आहे का तुम्ही? अहो, पाहुणे अरे जवळ तो यायला तो हो. हा म्हटले. एक शब्द ऐका माझा. एकच शब्द ऐका. मला एक सांगा, तुमचा लग्नाचाच विषय आहे ना? दुसऱ्याचा आहे आमचा. हा मग आमच्या गावात एक म्हातारी आहे. तिकडे जातो का तू? हा, नाही मग ते ती लग्न तू जुळवून कोण बाहेर टाका. जुळवणारा? तू कोण बाहेर जुळवणार? नाही 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 म्हातारी नात्यातला- नाही. नाही तो नात गोत बाळाला काही नाही सका मावस भाऊ. पण- हा? नाही तुला मी मेला तुला बाळ सुताक धरायचं. तू कोण बाहेर जावणारा? कोण आहे? नाही एक बाई तिकडे आहे. का आले? एक बाई आहे बस. तिकडे सांग कोणला? अहो, ए, तुमच्या द्यायची का तुला? नाही द्यायची अजिबात तुम्हाला. नाही, नाजीबाई.
नाही द्यायची, नाही, नाही. नाही द्यायची. बरं अजिबात का नाही. बरं कसा करतो लग्न पाहतो आता हा बघतो बघतो बघतो. आईला, जा. मला सुद्धा बाबराव हो, म्हणते जा. जरा ठेव बरं. जा, बरं जा. का? निघा. ए बाळकावर जाऊ द्या. ए, जास्त बोलू आता नका, निघ. त्या डालायला जाऊ तू. चल निघ हा? जास्त बोलू नका तुम्ही आता हा? जा. जा जा तुम्ही जास्त ए, बोलू नका तुझं जास्त जर बोलली ना ओ माय हा. सासरे माय बाईक हा? माय आमच्या हा? मनाचा प्रश्न आम्ही आधी कोणाशी मला का म्हणली मग? हा? आधी मला का म्हणली? माय बायको हा? माय बायको आहे ती. सांगितलं, त्याचं उत्तर हो, दिलं. दादा तुम्ही नका टेन्शन घेऊ हो. मीच काढतो मीच काढतो हो, अय, दादा, अय, तुला चल निघ. माझ्या आयुष्याचा प्रश्न या सोंगाला करू कमी ए, सांगायला तुला चालू जायचं. दे. या बरं. पुढं. अय, बार लागला म्हणजे हो, जा. येतो. हा, जा. या, हा. याला काय करायचंय ते बघतो Get out. मी. निघ. ती बेअदम्या. अवने तकदीर चांगलं आमचं तुमचं आपलं चौघांचं तकदीर चांगलं आहे माहितीये का देवाधिकामध्ये जोडा लावायला राहत होतो बरं चल बसा 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 बाकीचं पुढचं बोलून घेऊ लागण्याचं काय जे असेल ते नाही का हे बघा आणि त्याच्या वतीने मी तुमची माफी मागवतो हम्म. हं? तुम्हाला बी तो नको ते बोलला ना हा 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 हं. पाहुणे एक गोष्ट बोलायची होती हो. बोला बोला ते मागाशी मी बोललो ना हं. 80,000 पगार आहे हा ते म्हणजे 80,000 नाही हं. 8,000 पगार आहे काय म्हणाले 8,000 पगार आहे आणि ते नगरपालिकेच्या गाडीमध्ये कामाला आहे. म्हणलाय कचरा गाड उचलून. उताराव ते बुचच निघत नगरपालिकेच्या म्हणजे कचऱ्याच्या गाडीत. कचऱ्याच्या हा, गाडी कचऱ्याच्या गाडीत दादा आता तोड जोडू घेऊ का माझं वालं पाहुणे मग खोटं काल सांगितलं आम्हाला तुम्ही नाही खोटं मी कसं मला पोरीच कोणी द्याय ना म्हणून मग मी खोटं बोललो इकडे आम्ही चांगलं स्थळ शेतकऱ्याचं सोडून दिलं आणि तुमच्या मागं लागलो आम्ही हं? मग आधीच बोलायचं ना का मी मग अरे तो पेक्षा तो बरा होता मग